नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. विशेषतः मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याबद्दल. हा हप्ता नेमका कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे, कोणाला मिळणार आहे आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, ही सर्व माहिती आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत. ज्या लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता मिळाला आहे, अशा सर्व लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा 21वा हप्ता देखील मिळणार आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांनी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. खूप लाभार्थी विनाकारण त्यांच्या खात्यामध्ये बदल करत आहेत, जसं की बँक खाते बदलणे, नावात बदल करणे किंवा इतर माहितीमध्ये छेडछाड करणे. मित्रांनो, जर तुमचा लाभ सुरळीत सुरू असेल तर कोणताही बदल करू नका, कारण अशा छोट्या छोट्या कारणामुळे तुमचा हप्ता थांबू शकतो. ज्या लाभार्थ्यांना जानेवारी, फेब्रुवारी आणि त्यापूर्वीचे सर्व हप्ते नियमित मिळत आहेत, अशा लाभार्थ्यांना देखील मार्चचा 21वा हप्ता नक्की मिळणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी अजूनही KYC पूर्ण केलेली नाही, अशा लाभार्थ्यांना यावेळेसही हप्ता मिळणार नाही. त्यांना पुढील काही महिन्यापर्यंत, कदाचित जूनपर्यंत वाट पाहावी लागू शकते. म्हणूनच KYC ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. ज्या लाभार्थ्यांनी 11 ते 12 एप्रिल दरम्यान KYC मध्ये दुरुस्ती केलेली आहे, अशा लाभार्थ्यांना मार्चचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे, कारण त्या तारखेपर्यंतचा डेटा सिस्टममध्ये अपडेट केला असल्याची शक्यता आहे. ज्या लाभार्थ्यांचा DBT स्टेटस इनॅक्टिव्ह झाला होता आणि त्यांनी तो पुन्हा ॲक्टिव्ह केला आहे, अशा लाभार्थ्यांनाही हप्ता मिळू शकतो. पण अट एकच आहे की तुम्ही हे अपडेट 11-12 एप्रिलच्या आधी केलेलं असावं. काही लाभार्थ्यांनी बँक खाते बदललेले आहेत, काहींनी आवश्यकतेनुसार तर काहींनी विनाकारण. जर तुम्ही बँक खाते बदललं असेल तर खालील गोष्टी तपासणं खूप गरजेचं आहे. तुमचं नवीन बँक खाते योग्य प्रकारे लिंक आहे का, त्या खात्याची KYC पूर्ण झाली आहे का, आणि सर्वात महत्त्वाचं DBT स्टेटस ॲक्टिव्ह आहे का. जर या सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तर तुम्हाला मार्चचा हप्ता मिळू शकतो. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. काही लाभार्थ्यांची बँक खाती बंद झाली होती, विशेषतः ज्या खात्यामध्ये बराच काळ व्यवहार झाले नाहीत, अशी खाती बँकेकडून बंद केली जातात. काही प्रकरणांमध्ये पोस्ट बँकेची खाती देखील बंद झाल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र ज्या लाभार्थ्यांनी त्यांची बंद खाती पुन्हा सुरू करून KYC पूर्ण केली आहे, अशा लाभार्थ्यांना देखील मार्चचा 21वा हप्ता मिळण्याची शक्यता पूर्ण आहे. जर त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नसेल तरी, म्हणजेच थोडक्यात काय, ज्या लाभार्थ्यांना नियमित हप्ते मिळत आहेत, ज्यांनी KYC पूर्ण किंवा दुरुस्ती केली आहे, ज्यांनी DBT स्टेटस ॲक्टिव्ह केला आहे किंवा ज्यांनी बँक संबंधित अडचणी दूर केल्या आहेत, अशा सर्व लाभार्थ्यांना मार्चचा 21वा हप्ता मिळणार आहे. म्हणून कुणीही घाबरण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही अनावश्यक बदल करू नका. KYC आणि DBT स्टेटस वेळीच अपडेट ठेवा आणि तुमचं बँक खाते ॲक्टिव्ह ठेवा. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांपर्यंत जरूर शेअर करा. जर अजून काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.